बटाट्यापासून बनवलेल्या ह्या क्रिस्पी कचोऱ्या ना रव्यापासून बनवल्या आहेत ना मैद्यापासून बनवल्या आहेत, पण बनवल्या आहेत एका सिक्रेट वस्तूपासून जी तुम्हाला शेवटला कळेल. ह्या खायला एवढ्या क्रिस्पी आणि टेस्टी बनतात ना की तुम्हाला नक्कीच आवडतील. तर याला बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. आता तेलामध्ये टाकायचं जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतल्यावर त्यामध्ये टाकायचं धना पावडर, जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता लगेच उकडलेले बटाटे त्याच्यात मॅश करून टाकून द्यायचे. त्यावर टाकायचं थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपला बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे. आता लगेच एक मोठी वाटी पोहे घ्यायचे. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चांगलं भिजत ठेवायचं 5 मिनिटांसाठी. पोहे भिजल्यावर एका मोठ्या ताटात काढून घ्यायचं. त्यामध्ये टाकायचं 3 चमच बेसन आणि थोडंसं मीठ. याला आपण जसं कणिक मळतो ना तसं चांगलं मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्याच्या नंतर त्याच्यातून एक उंडा तोडून घ्यायचा, त्याची पारी बनवायची आणि बटाट्याचं सारण त्याच्यात टाकून चांगलं गोल करून घ्यायचं. आता आपल्याला अशाच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या करून घ्यायच्या. सगळ्या कचोऱ्या बनल्याच्या नंतर लगेच एक आप्याचं पात्र घ्यायचं. त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून सगळ्या कचोऱ्या त्याच्यात ठेवून द्यायची. गॅसची लो फ्लेम करून या कचोऱ्यांना चांगला आलटी पलटी करून ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचं. आता मस्त यांना ब्राऊन कलर आला का लगेच यांना काढून घ्यायचं. बघा आता आपल्या ह्या मिनी कचोऱ्या रेडी झालेल्या आहे. लगेच यांना गरमागरम सॉस सोबत किंवा नारळाच्या चटणी सोबत मस्त वाढून घ्यायचं आणि खाऊन एन्जॉय करायचा. तर तुम्ही पण या हेल्दी मिनी कचोऱ्या एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या घरच्यांना नक्की खाऊ घाला.